हॅलो, सगळ्यांचं स्वागत आहे कोड मॅनर्स चॅनलवरती. आणि आपण परत आपल्या पायथन प्लेलिस्ट सोबत कंटिन्यू करणार आहोत. तर मी ऑलरेडी पहिला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ज्याच्यामध्ये पायथन कसं इन्स्टॉल करायचं आणि व्ही एस कोड कसं सेटअप करायचं आपल्या पी सीमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी व्ही एस कोड वगैरे सेटअप केलेलं नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देतो तुम्हाला, किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊन पण चेक करू शकता. तसेच आपल्या कोड मायनस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा, जेणेकरून मला थोडंसं मोटिवेशन मिळेल आणि मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रेग्युलरली आणू शकेल. तर हा सेकंड व्हिडिओ आहे आपल्या पायथॉन प्लेलिस्टचा. तर ह्यामध्ये आपण बघणार आहोत की आपण पायथॉनमध्ये लॉजिक कसे बिल्ड करू शकतो, आणि हे सगळं आपल्याला पुढच्या प्रोग्रामिंग आणि ए आय साठी यूज होणार आहे. तर हे त्याचा आपण बेस आहे असं म्हणू शकतो. त्यामुळे आपण लॉजिक कसं बिल्ड करायचं ते बघणार आहोत आज. तर आपण सुरुवात करणार आहोत व्हेरिएबल पासून. आता तुम्ही जसं कोणत्या पण लँग्वेजमध्ये बघता, व्हेरिएबल म्हणजे लेफ्ट साईडला आपण त्याचा नेम लिहितो आणि लँग्वेजनुसार याचा सिंटॅक्स बदलू शकतो, आणि आपण राईट साईडला असते ती व्हॅल्यू असते जी आपण त्याच्यामध्ये स्टोअर करणार आहोत. ठीक आहे. आता व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल म्हणजे नेम गिवन टू द मेमरी लोकेशन, राईट. आता आपल्याकडे सपोज आपण एक इमॅजिन करूया, आपल्याकडे ही एक मेमरी आहे, राईट. आणि ह्या मेमरीत आपण हे करूया की याच्यामध्ये एक टेबल्स टाईप मेमरी आहे. याच्यामध्ये इथे व्हॅल्यू आहे, इथे एक व्हॅल्यू आहे, इथे एक व्हॅल्यू आहे, इथे एक व्हॅल्यू आहे, अशा खूप साऱ्या माझ्या व्हॅल्यू स्टोअर आहे. आता मला इथली जर व्हॅल्यू ॲक्सेस करायची असेल तर मला याला काहीतरी रेफरन्स द्यावा लागेल. मग मी याला रेफरन्स म्हणून एक व्हेरिएबल क्रिएट करतो आणि याच्यामध्ये ती व्हॅल्यू स्टोअर करतो. सपोज इथे 1 असेल तर मी ते 1 स्टोअर करतो. आता मेमरी तर रँडमली असाइन होते, ती आपण नाही करू शकत डायरेक्टली. आता इथे 1 झालं, बरोबर. आता मी जेव्हा म्हणतो a=1 तेव्हा एक मेमरीमध्ये 1 साठी एक, आता हा इंटिजर आहे, आपण ते पण बघणार आहोत डेटा टाइप्स. आता या 1 साठी काहीतरी स्पेस अलोकेट होते, राईट. आणि त्याला ए हा त्याचा रेफरन्स म्हणून इथे पास होतो. तर जेव्हा मी ए ला ऍक्सेस करेल तेव्हा ए हा त्या मेमरीच्या लोकेशन मध्ये जाऊन तिथली व्हॅल्यू फेच करून मला देईल. आता आयडेंटिफायर पण तुम्ही ऐकून असाल, तर आयडेंटिफायर मीन्स नेम गिवन टू द व्हेरिएबल. जे काही आपण नाव देतो, व्हेरिएबल्स, फंक्शन, ज्याला कशाला आपण नाव देतो ते सगळे आयडेंटिफायर्स असतात. व्हेरिएबल्स, फंक्शन्स, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येऊ शकतात. तर व्हेरिएबल्सला आपण खूप सारे डेटा टाइप्स अलोकेट करू शकतो. सपोज स्टार्टिंग करूया इंटिजर पासून. आता इंटिजर पायथॉन मध्ये आपण रिप्रेझेंट करतो a=1. सिम्पल. याला डायरेक्टली असाइन करतो आपण a=1, आणि याचा मिनिंग की 1 हा कुठेतरी मेमरीमध्ये स्टोअर होणार आहे, आणि त्याला आपण एचा रेफरन्स, एला आपण त्याचा ॲज अ रेफरन्स म्हणून तिथे देणार आहोत. तर जेव्हा जेव्हा मी ए लिहिल, जसं की आपण काल बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये, प्रिंट ए जेव्हा मी करेल तेव्हा मला प्रिंटमध्ये ए दिसून येईल. आणि त्याच प्रकारे आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. आपण म्हणू शकतो एक नेम इक्वल टू शिव. आता इथे एक स्ट्रिंग मी दिली याला. आता स्ट्रिंग असो किंवा इंटिजर असो, ह्या फक्त व्हॅल्यूज आहेत. आणि लेफ्ट साईडला हा सेम शिवला कुठेतरी सेव्ह करणार मेमरीमध्ये, आणि त्यानंतर जेव्हा मी प्रिंट करेल नेमला तेव्हा मला शिव हे आउटपुट मिळेल. तर डेटा टाइप्स पायथॉनमध्ये खूप साऱ्या प्रकारचे आहेत. आपण स्टार्ट करूया. पहिले आहे इंटिजर. आता इंटिजर डेटा टाइप म्हणजे काय आहे? जिथे सगळे इंटिजर व्हॅल्यू असतात, ज्याच्यामध्ये प्युअर नंबर असतात, लाईक 1, 2, 3, काही पण असू शकतात. प्युअर नंबर 1, 13, 134, लाईक दिस. ओके. त्याच्यानंतर फ्लोट. आपण हे एकदम फास्ट फॉरवर्ड घेणार आहोत, हे तर आपण बघणार आहोत नंतर. फ्लोटमध्ये डेसिमल व्हॅल्यूज सगळ्या 1.14, 3.23, लाईक दिस. म्हणजे जिथे जिथे डेसिमल व्हॅल्यूज आहेत तिथे सगळ्या त्या फ्लोटमध्ये स्टोअर होणार. आणि नंतर असतं एसटीआर म्हणजे स्ट्रिंग. याला एसटीआर म्हणतात इथे. आणि स्ट्रिंगमध्ये सगळ्या स्ट्रिंग व्हॅल्यूज ज्या डबल कोट, सिंगल कोटमध्ये असणार आहे त्या सगळ्या, किंवा ज्या पायथॉनचं कमेंट बघतो आपण. आणि रास्ट म्हणजे बुलियन. बुलियन BOOL असं म्हणतात इथे. आणि याच्यामध्ये आपण मेनली ट्रू और फॉल्स व्हॅल्यू सेव्ह करू शकतो. इथे मग कॅपिटल ट्रू आणि कॅपिटल F वापरतात फॉल्स, ट्रू फॉल्स साठी. आणि आपल्याला एखादी व्हॅल्यू आहे आपल्याकडे किंवा व्हेरिएबल आहे, त्याचा आपल्याला टाईप माहित नाही, तर सिंपल एक आपण टाईप नावाचं यूज करू शकतो. इनबिल्ट फंक्शन टाईप ऑफ एनिथिंग. आपण याच्यामध्ये काही पण टाकू शकतो, त्याचा आपल्याला टाईप देईल. मेनली क्लासमध्ये तो टाईप रिटर्न करेन आपल्याला तो, लाईक INT.
आता पहिले आपण VS कोड मध्ये शिफ्ट करूया आणि थोडंसं बघूया इंटिजर वगैरे कसे स्टोअर होतात. आता मी माझ्या VS कोड वरती आलेलो आहे. आता इथे एक नवीन फाईल क्रिएट करतो मी, var.py. var.py म्हणजे variables.py असं म्हणू शकतो आपण. आता मी पहिले एक व्हेरिएबल घेतो नेम. आता इथे मी माझं नाव सेव्ह केलेलं आहे राईट. आता हे कुठेतरी मेमरीमध्ये जाऊन सेव्ह झालं आणि त्याचा माझ्याकडे रेफरन्स आहे नेम नावाचं व्हेरिएबल. आता मी याला जर प्रिंट केलं नेम आणि मी जर याला रन केलं पायथॉन फाईल नेम.py तर मला हे शिव नाव परत देईल, कारण हा जो नेम आहे NAME हा त्याचा रेफरन्स आहे आणि हे राईट साईडचा आहे, ती व्हॅल्यू कुठेतरी स्टोअर आहे. नेक्स्ट थोडंसं डेटा टाइप्स बघूया आपण इंटिजर सोबत स्टार्ट करूया. इंटिजर म्हणजे एक नंबर. आता मी जसं इथं बोलला, आता इंटिजर म्हणजे नंबर. आता मी म्हणतोय एज इक्वल टू 25. इथे जसं तुम्ही नेम व्हेरिएबलला तुम्ही शिव असाइन केलं तसं इथे एजला 25 असाइन केलं. आणि पायथॉन ही डायनॅमिक टाईप आहे, त्यामुळे जेव्हा ते रन टाईमलाच त्याचे सगळे डेटा टाइप्स वगैरे काय आहे ते डिसाईड होतात. जर आता मी याला जर प्रिंट केलं एज, तर मी जर परत याला रन केलं तर मला ती व्हॅल्यू मिळेल मी ज्याला एजला असाइन केलेली आहे राईट. आता मी जर याचा टाईप बघितला तर हा क्लास INT आहे बघा. हा प्रत्येक गोष्ट ही क्लास असते पायथॉनमध्ये आणि हा इंटिजर क्लास आहे याचा राईट. आता मी सेम जर स्ट्रिंग साठी जर मी टाईप याचा मी चेक करतोय टाईप ऑफ, मी याला प्रिंट करून घेतोय प्रिंट टाईप ऑफ नेम बरोबर. तर हा मला येईल स्ट्रिंग क्लास, कारण हे सगळं बिलॉंग करतं स्ट्रिंग मध्ये. आता त्यानंतर जसं बुलियन बोललो मी, बुलियन मध्ये प्रिंट मी जर म्हटलो 1 इक्वल टू 1 तर हे तुम्हाला माहिती आहे ट्रू आहे की फॉल्स आहे. 1 इक्वल टू 1 तर इथे येईल मला ट्रू. आणि मी म्हटलं 1 इक्वल टू 2 तर दिस शुड गिव्ह मी लाईक फॉल्स. या सो हिअर वी कॅन सी इथे मला फॉल्स मिळालेला आहे, कारण 1 इज नॉट इक्वल टू 2 ते आपल्याला पण माहिती आहे. आता पायथॉन मध्ये आपण ऑपरेशन्स करतो खूप सारे. मॅथमध्ये जसे ऑपरेशन्स असतात प्लस मायनस मल्टिप्लाय वगैरे, पायथॉन मध्ये पण ऑपरेशन्स करतो आपण आणि त्याच्यासाठी ऑपरेटर्स यूज करतात. ऑपरेटर्स दोन व्हॅल्यूच्या मध्ये सीट करतात जनरली राईट. लाईक मॅथमध्ये पण 1 + 1 = 2. तर हे झालं ऑपरेटर प्लस ऑपरेटर. हे दोघांचं याचं काम आहे दोघांना ऍड करणं आणि आपल्याला एक आउटपुट देणं राईट. तसंच पायथॉन मध्ये पण आपण जर सिम्पली बघितलं तर काही प्रकारचे ऑपरेटर्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे प्लस ऑपरेटर, जे ऍक्च्युली 2 नंबरचं ऍडिशन करणार. त्यानंतर दुसरा आहे सबट्रॅक्शन साठी, जे 2 नंबरचा डिफरन्स देणार आपल्याला. नंतर आहे मल्टिप्लिकेशन अँड मच मोर. खूप सारे ऑपरेटर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि यस, तर हे काही प्रकारचे ऑपरेटर्स आहेत जे आपण लाईक डिवाइड करू शकतो. आपण त्याचं लाईक रिमाइंडर हे पॉवर साठी वापरतात मेनली. मी ते तुम्हाला सांगतो. सॉरी, मी जर बोललो प्रिंट 1 + 1 ऑब्विसली आउटपुट तर मला 2 येणार आहे राईट. आणि हे सेम अप्लाय होतं ह्या बाकीच्यांसाठी पण. 2 नंबर मधलं आपण ते करू शकतो, याच्यासाठी पण याच्यासाठी पण. आता हे आहे, आता फक्त पायथॉन मध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा, कॉन्कॅटिनेशन नावाची एक गोष्ट असते, लाईक स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन. आता तुमच्याकडे एक स्ट्रिंग आहे राईट, A + B. आता ऍक्च्युली याची तर ऍडिशन नाही होऊ शकत. A थोडीने एक नंबर आहे, B एक नंबर नाही आहे, तर याची होणार कॉन्कॅटिनेशन AB. आणि पायथॉन मध्ये आपण लाईक एक स्ट्रिंग आणि एक इंटिजर वगैरे नंबर आपण याला नाही करू शकत, त्याचा आपल्याला टाईप एरर थ्रो होईल याच्यामध्ये. त्यानंतर बाकीचे पण तुम्ही ट्राय करू, आपण ट्राय करणार आहोत याच्यानंतर. पण बाकीचे पण मायनस आणि स्टार पण तसंच. स्टार मध्ये फक्त तुमच्याकडे एक स्ट्रिंग असेल आणि तुम्ही *5 केलं तरी तुम्हाला स्ट्रिंग 5 वेळा प्रिंट करून मिळेल. त्यानंतर थोडेसे ऑपरेटर्स अजून आहेत आपल्याकडे, ते म्हणजे कंपॅरिझन ऑपरेटर. 2 व्हॅल्यूज कम्पेअर करायचं, 2 कंडिशन कम्पेअर, काही पण कम्पेअर करू शकतो आपण. 2 क्लासेस कम्पेअर करू शकतो आपण, असं म्हणू शकतो. आता जे मी बोललो तुम्हाला क्लास INT, तर ते क्लासचे टाईप आहे राईट. तर ते आपण कम्पेअर करू शकतो. त्याच्यामध्ये लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, हे सगळीकडे सेमच आहे बरोबर. और नॉट इक्वल टू,
और इक्वल टू हे आपण सगळे चेक करू शकतो. सिम्पली ए इज लेस दॅन बी हे रिटर्न करेल तुम्हाला बुलियन की ट्रू आहे की फॉल्स आहे, ट्रू ऑर फॉल्स, राईट. आणि याच्यानुसार आपण डिसाईड करणार आहोत की आपल्याला पुढे जायचं की नाही, त्या कंडिशननुसार एखादा कोड ऑफ ब्लॉक एक्झिक्यूट करायचा नाही हे आपण बघणार आहोत. आणि पायथॉनमध्ये 3 प्रकारचे लॉजिकल ऑपरेटर पण आहेत, अँड, ऑर अँड नॉट. अँड आणि ऑर सगळीकडे बघता तुम्ही, नॉट हे थोडंसं याच्यामध्ये पण आहे. आता अँड कुठे येतं, ऑर कुठे येतं आणि नॉट कुठे येतं. अँड हे 2 व्हॅल्यूज कम्पेअर करण्यासाठी वापरतात, ए अँड बी. 2 व्हॅल्यूज इन द सेन्स 2 कंडिशन. अँड हे 2 कंडिशन अँड हे 2 कंडिशन चेक करण्यासाठी वापरतात. अँड मीन्स अँड गेट म्हणू शकता तुम्ही. ट्रू अँड ट्रू हे ऑलवेज ट्रू येईल असं तुम्ही कुठे खूप ठिकाणी बघितलं असेल. आता हे ट्रू कधी येणार, जेव्हा एक कंडिशन आपण चेक करत आहोत. आता मी बोललो इफ कंडिशन घेतली मी, इफ समथिंग इज ग्रेटर दॅन किंवा ए इज ग्रेटर दॅन बी अँड सी इज ग्रेटर दॅन ए, असं जर मी म्हटलो, आता हे तुम्हाला इव्हेंच्युअली ट्रू देणार किंवा फॉल्स देणार, राईट. आणि हे पण इव्हेंच्युअली तुम्हाला ट्रू देणार किंवा फॉल्स देणार. आता हे जर ट्रू आलं आणि हे मध्ये अँड आहे, राईट, अँड हे फॉल्स आलं तर तुमचं इफ असणार. इफ ट्रू अँड फॉल्स, तुमचं इफ फॉल्स होणार म्हणजे एल्स कंडिशन तुमची एक्झिक्यूट होणार. हे त्याचं लॉजिक आहे. सेम ऑर साठी पण सेम, ऑर मध्ये ट्रू ऑर फॉल्स हे ट्रू राहणार ऑलवेज. एक ट्रू ऑलवेज ट्रू, दोन्ही फॉल्स असेल तर ऑर मध्ये फॉल्स असणार आणि अँड मध्ये ट्रू ट्रू असलं तरच ट्रू होणार, बाकी सगळे फॉल्स असणार. त्यानंतर आता याला जर आपण बघायचं झालं तर सिम्पली प्रिंट करू शकतो, प्रिंट 1 is greater than 2 and 3 is less than 5. आउटपुट काय येईल याचं, 1 is greater than 2 false and 3 is less than 5 true. आणि फायनल आउटपुट येणार आहे आपलं फॉल्स. का फॉल्स, कारण एक फॉल्स आहे अँड दोन्ही पण मला बरोबर पाहिजे. हा फर्स्ट कंडिशन अँड सेकंड कंडिशन मला दोन्ही पण ट्रू पाहिजे तरच माझं ट्रू येणार लास्टला. तर पुढे जाण्याच्या आधी आपण बघणार आहोत की इंडेंटेशन काय असतं. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, ह्यामुळे तुम्ही पूर्ण रायटिंगमध्ये इंडेंटेशनची खूप हेल्प होणार तुम्हाला. आता हे इंडेंटेशन काय असतं पायथॉनमध्ये आपण बघणार आहोत. आता प्रत्येक लँग्वेजमध्ये जर तुम्ही बघितलं की एक फंक्शन असतं, फंक्शनमध्ये पॅरामीटर्स असतात. पॅरामीटर्सच्या नंतर तुम्हाला कर्ली ब्रॅकेट्स असतात, क्लोजिंग आणि ओपन कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, राईट. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचा सगळा सुडो कोड लिहिता किंवा कोड लिहिता, राईट. तुमचा कोड इथे असतो पूर्ण. तुम्हाला कोड लिहायचं सांगितलं, राईट. आता तुम्ही स्टार्ट करणार ए इक्वल टू 2, बी इक्वल टू 3, राईट. आता हे झालं तुमचं व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि तुम्ही त्याला व्हॅल्यू असाइन केल्या, राईट. आता तुम्हाला चेक करायचं ए इक्वल टू बी आहे का. आता मी काहीतरी कंडिशन लिहिणार किंवा एक फंक्शन लिहिणार, डिफ तिथं डिफाईन करतात फंक्शन याच्यामध्ये, डेफ ए किंवा आपण म्हणू शकतो डिफ कम्पेअर. याच्यामध्ये तुम्ही ए आणि बी हे इनपुट घेणार आहात, राईट. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथे कोलन यूज करायचा आहे. आता हा सिंटॅक्स तुम्ही सिंटॅक्स कुठे पण गुगल करू शकता, तर तो मॅटर नाही करत. मी फक्त एक इंडेंटेशन सांगतो तुम्हाला. जेव्हा कोलन येतं त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा न्यू लाईनला जाता, राईट, त्यानंतर तुम्हाला इथे 4 स्पेस द्यायचे आहे ऑलवेज. 1 2 3 4 स्पेसेस, राईट. किंवा त्याला तुम्ही एक टॅब म्हणू शकता, सिंगल टॅब किंवा 4 स्पेसेस. आणि त्यानंतर तुमचा कोड ब्लॉक चालू होणार. त्यानंतर कोड ब्लॉक मध्ये तुम्ही इफ कंडिशन लिहू शकता. आता इफ कंडिशन ए इज ग्रेटर दॅन बी, राईट. आता इथे परत कोलन आले. आता कोलन नंतर तुम्ही जेव्हा एंटर जाणार तेव्हा तुम्हाला ह्या इफच्या खालनं म्हणजे बिलो द इफ तुम्हाला परत 4 स्पेसेस द्यायचे आहे आणि तुम्हाला इथे एक्झिक्यूट कोड ब्लॉक लिहायचा आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही न्यू लाईनला जासाल तेव्हा इथे तर तुमचं नाही आहे डबल कोलन, तेव्हा तुम्हाला परत इफच्या खालनं स्टार्ट करायचं आहे डायरेक्टली लिहायला, राईट. इथे तुम्हाला 4 स्पेस द्यायचे नाही कारण नेक्स्ट लाईनला जेव्हा तुम्ही तुमचा कोड लिहिणार तेव्हा इथे तुमचं कोलन तर नाही आहे, राईट. तर तुम्ही त्याला डायरेक्टली अंडर इफ स्टार्ट करू शकता. आता तुम्ही म्हणाल की मग डायरेक्टली इथनं का नाही, DEF च्या डायरेक्टली लाईनच्या अंडर का नाही, डायरेक्टली इफच्या अंडर का. कारण तुम्ही अजून तुमच्या कोड ब्लॉकमध्ये आहात, तुम्ही तुमच्या कोड ब्लॉकच्या बाहेर गेला नाहीत, राईट. आता मला सांगा, आता इथे गेलो बरोबर, पहिले हे दिलं मी,
सिंपल एक्झाम्पल घेऊया आपण. परत लिहितोय इफ ए इज ग्रेटर दॅन बी, राईट. मला दोन गोष्टी प्रिंट करायच्या इथे इफच्या अंडर, राईट. आता तुम्ही नॉर्मल लँग्वेजमध्ये कसं लिहिणार? नॉर्मल लँग्वेजमध्ये जिथे जिथे हे सिंटॅक्स फॉलो करतात तुम्ही लिहिणार. ओके, इथे लिहिणार तुम्ही तुमचं, मी सुडो कोड लिहितोय फक्त असं समजा, आणि प्रिंटमध्ये काहीतरी प्रिंट करणार ए, आणि त्याच्या खाली लिहिणार तुम्ही प्रिंट बी. आता हे कुठं पण लिहू शकता तुम्ही, बरोबर. तसंच पायथॉनमध्ये जेव्हा कुठे आपल्याला कोलन येतं, राईट, तेव्हा मी 4 स्पेस सोडणार, जसं आपण बोललो. मी लिहिणार प्रिंट ए. आता मला ह्या कोडच्या ब्लॉकमध्येच राहायचं आहे. मी आता इफने एक कंडिशन चेक केली आहे, राईट. तर मला इफने एक चेक कंडिशन केल्यानंतर मला फक्त इफचा ब्लॉक हा एक्झिक्यूट करायचा आहे. तर इफचा ब्लॉक मला काय सांगतो की माझा ब्लॉक चालू होतो इथनं कोलन पासून, असं समजूया फक्त आपण. आणि आपण इथं त्यानंतर आपण 4 स्पेसेस देतो की हा कोड ब्लॉक चालू झाला इफचा. तर मला जे काही एक्झिक्यूट करायचं आहे इफमध्ये ते मला पूर्ण ह्या ब्लॉकमध्ये लिहायला पाहिजे. आणि ह्या प्रत्येक ठिकाणी मला पूर्ण 4 स्पेसेस असणार आहे. हा झाला त्याचा एक कम्प्लीट ब्लॉक. हा झाला एक कम्प्लीट ब्लॉक. आणि हा जे 4 स्पेसेस आहे लेफ्ट साईडला, हा झाला त्याचा सब ब्लॉक. हा इफचा ब्लॉक आहे. माझा एल्स कुठनं स्टार्ट होणार? कारण मला इफच्या बाहेर जायचं आहे. माझा एल्स इथनं स्टार्ट होणार, एल्स. आणि एल्सला पण कोलन असणार, राईट. आणि कोलन नंतर जसं बोललो तुम्हाला परत तिथे 4 स्पेसेस सोडायचे आहे. आणि त्यानंतर इथे तुम्ही परत एल्सचा ब्लॉक लिहिणार आहात. सिम्पली, जास्त कन्फ्युजन नाही. इफ आहे, इफचा ब्लॉक 4 स्पेसेस, एल्स आहे, एल्सचा ब्लॉक. इफ एल्स तर इफचा ब्लॉक नसू शकतो, राईट. इफ आणि एल्स वेगळं आहे तर हे वेगळं राहणार. आता मी जर बोललो सेम की मला काहीतरी एक फंक्शन लिहायचं आहे, डेफिनेशन, ठीक आहे, डेफ ए, इथे कोलन आलं. आता मला सांगायच्या नंतर आपल्याला इथे 4 स्पेसेस सोडणार, बरोबर. आणि इथे तुमचं राहणार पूर्ण ब्लॉक. आणि या ब्लॉकमध्ये पूर्ण तुम्हाला फंक्शनचं लिहायचं आहे, कारण हे फंक्शनचा ब्लॉक झाला हा पूर्ण. आणि याच्यामध्ये तुम्ही अजून एक दुसरं फंक्शन लिहू शकता, डिफ बी. आणि याच्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे 4 सोडायचे आहे इथे, कारण हे वेगळं फंक्शन झालं, या ब्लॉक मधलं फंक्शन झालं, हे वेगळं फंक्शन झालं, हे वेगळं फंक्शन झालं. आणि तुम्ही परत त्याचं फंक्शनचं ब्लॉक इथे लिहू शकता. एकदम सिम्पल. आता आपण हेच याच्यावरती बघणार आहोत VS कोड मध्ये. तर मी याला कमेंट आउट करतोय. ओके, आपण स्टार्ट करूया. आपण जसं बोललोय आपण स्टार्ट करूया ऑपरेटर सोबत, ठीक आहे. आता पहिला आहे प्लस ॲडिशन ऑपरेटर, ज्याच्यामध्ये आपण बोलणार आहोत A1 + 2, ज्याची आपण जर प्रिंट करून बघितलं याला क्लिअर करतो मी माझ्या टर्मिनलला. आणि मी जर याला रन केलं तर मला 3 येणार आहे, कारण त्याने त्याची एडिशन केली, राईट. सेम जर मी मायनससाठी पण ट्राय केलं तर मला तेच भेटणार. हे तुम्ही ट्राय करा. तुम्ही एकदम सिंपल आहे. 2 - 1 मला किती येईल? 2 - 1 यायला पाहिजे. त्यानंतर आता आपण जसं खाली आलो तर आपल्याकडे एक कम्पॅरिझन ऑपरेटर आहे. कम्पॅरिझन मध्ये तुम्ही सिंपली जाऊ शकता आणि कम्पेअर करू शकता. इफ शिव आणि शिव इक्वल आहे का? या एकच आहे शिव, बट तरी पण 2 शिव बघून ट्राय करूया आपण. ओके, शिव आणि शिव इक्वलच आहे. ओके, आणि लेस दॅन वगैरे तुम्ही बाकी ट्राय करा तुमच्या याच्यामध्ये. VS कोड मध्ये हे लेस दॅन इक्वल टू असते, ग्रेटर दॅन इक्वल टू. आणि याच्यामध्ये मेनली तुम्ही ट्राय करा, कोणती पण व्हॅल्यू घ्या. तुम्हाला एरर येईल, तुम्ही एरर बघा आणि एररवरून ते रिझॉल्व करा. आणि दॅट्स द बेस्ट वे ऑफ लर्निंग. जेवढं तुम्हाला एरर जास्त आणता येईल तेवढं आणा, कारण ते एरर तुम्हाला खूप हेल्प करतात. त्यानंतर आहे अँड. मी जर बोललो प्रिंट ट्रू अँड फॉल्स, अपेक्षित काय आहे? अपेक्षित आहे फॉल्स येईल का? कारण ट्रू आणि फॉल्स हे फॉल्स असतात नेहमी. ट्रू अँड फॉल्स, राईट. इथे मला फॉल्स आला. आता मी बोललो ट्रू अँड ट्रू. तुम्हाला जेव्हा कंडिशन मध्ये शिकवेल ना तेव्हा तुम्हाला ते समजून जाईल एकदम सोप्या पद्धतीने. आता इंडेंटेशन बघू एकदा सिंपली काय असते. तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कंडिशन्स वगैरे एकदम सिंपल मध्ये. इंडेंटेशन असतं, आपण बोलतोय एक फंक्शन लिहिलंय मी किंवा एक इफ लिहिलंय, इफ 5 इज ग्रेटर दॅन 2, राईट. आता इथे बघा ना ऑटोमॅटिकली 5 स्पेसेस घेतलेले आहे लेफ्ट साईडला. मी दाखवतो तुम्हाला. आणि 5 आता मी इथे एंटर केलं की ऑटोमॅटिकली घेऊन ठेवता येईल तुम्हाला 5 स्पेसेस. बट काही वेळा तुम्हाला कोडिंग करताना किंवा इंटरव्ह्यू और
कुठे पण कॉन्टेक्स्टमध्ये ना हे काही काही वेळेला घेत नाही, तर तुम्हाला सिम्पली 1 2 3 4 स्पेसेस द्यायचे आहेत आणि प्रिंट 5 इज ग्रेटर दॅन 2. एल्स बघा, एल्स हे न्यू ब्लॉक पासून चालू होते. एल्स इथनं प्रिंटच्या खालनं स्टार्ट होत नाही, न्यू मध्ये स्टार्ट होत आहे, कारण ना तुम्ही इफचा ब्लॉक हे केला आहे, इफच्या ब्लॉकच्या बाहेर आहात तुम्ही सध्या. आता मी इथे लिहिणार एल्स कोलन, कोलन नंतर तुम्हाला सांगितले तुम्हाला परत 4 स्पेसेस द्यायचे आहेत. 2 इज ग्रेटर दॅन 5. ठीक आहे, आता मी याला क्लिअर करतो, माय बॅड. आता मी याला क्लिअर करतो आणि मी याला जर रन केलं तर तुम्ही बघू शकता 5 इज ग्रेटर दॅन 2 विच इज राईट. आता सेम तुम्ही यूज करू शकता, कुठे तुम्हाला चेक करायचंय कोणी फेल आहे आणि कोणी फेल नाही. लाईक तुम्ही इनपुट घेऊ शकता युजरकडून तुमचे मार्क्स किती आहेत आणि तुम्ही सिम्पली चेक करू शकता की तुमचे मार्क्स 30 पेक्षा ग्रेटर, 35 पेक्षा लेस ग्रेटर आहे आणि त्यानुसार तुम्ही कंडिशन यूज करू शकता इथे. तर आपण मेनली कंडिशन्सकडे जाणार आहोत पायथॉनमध्ये. इफ एल्स म्हणतात त्यांना, इफ एल्स. ठीक आहे, इफ आता तर याच्या नावातच आहे इफ. हे आहे किंवा हे असेल तर हे करा, एल्स नसेल तर ते करा. सिंपल. इफ समथिंग इज देअर डू धिस, एल्स डू धिस. पण नाही आहे, मी म्हणतोय इफ जर ए हा ग्रेटर दॅन बी असेल तर हे करा, एल्स नसेल तर हे करा. सिंपल. या सिंपल 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 सिंपल. आता याच्यामध्ये खूप सारे व्हेरियंट असतात, लॅडर काय काय तुम्ही म्हणता ते लक्षात ठेवा, तुम्ही बघू शकता थिअरी जाऊन. पण मेनली फोकस आहे आपलं की ते समजून घेणं, लॉजिक बिल्ड करणं. इफ मी म्हणतो इफ समथिंग इज देअर, ए इज ग्रेटर दॅन बी, राईट. मला काहीतरी करायचं पण अजून एक कंडिशन चेक करायची मला. तर मी पहिलं बघेल की हा आता इथे तर माझा ब्लॉक चालू झाला, इफचा ब्लॉक. मी 4 स्पेसेस देणार पहिले. ठीक आहे, आणि त्यानंतर मी बघणार इफ नेम इक्वल टू समथिंग. हेच घेतो मी, नेम पण आहे सपोज. तेव्हा मला इथे काहीतरी करायचं आहे. आता एल्स माझं ए तर बी पेक्षा मोठा आहे, पण नेम मी चेक केलं ते ए नाही आहे, तर मला काहीतरी एल्स. आता हे एल्स इथे चालू होणार का? हा एल्स ब्लॉक ह्या इफचा आहे. माझं हे तर कंडिशन बरोबर आहे, बट जी इनर कंडिशन आहे जी नेम इक्वल टू ए आहे ते चुकलं आहे. माझं ए तर मोठं आहे पण नेम चुकीचा आहे, तर मी म्हणाल की इथे काहीतरी हे एक्झिक्यूट करा. बट माझं मेन एच हे ग्रेटर नाही बी पेक्षा, तर मग मी त्याची एल्स इथे लिहिणार कंडिशन की डू दिस. आपण हे लगेच बघणार आहोत याच्यामध्ये VS कोड मध्ये. मी तुम्हाला VS कोड मध्ये घेऊन जातोय. ठीक आहे, आता सिम्पली पायथॉन मध्ये जसं इनपुटसाठी इनपुट यूज करतात, डायरेक्टली इनपुट, आणि आउटपुटसाठी प्रिंट यूज करतात. आता मी एक नेम इनपुट करून घेतोय, नेम इक्वल टू इनपुट, डायरेक्ट एंटर युअर नेम, सिम्पल. आणि तुमचं त्यानंतर आपण एज इंटर करून घेऊया, एज इक्वल टू इनपुट एंटर युअर एज. सिम्पल आहे सिम्पल आहे सिम्पल आहे. नेम घेतलं, एज घेतलं, राईट. आता तुम्ही चेक करणार आहे इफ एज इज ग्रेटर दॅन, मला बघायचं आहे एज इज ग्रेटर दॅन 18 आहे का? ओके, 18 आहे. तर आता हा इलिजिबल फॉर वोट आहे. आता हे मला सजेशन येत आहे कारण मी को पायलट यूज करत आहे याच्यामध्ये. तुम्ही हे यूज करू नका, तुम्ही तुमचं सगळं प्रिंट, मी तरी पण लिहितोय प्रिंट यू आर इलिजिबल फॉर वोट. येस, राईट 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 राईट. बट मला नेम पण बघायचं आहे. नेम जर शिव असेल तरच त्याला वोट करू द्या, किंवा हा असं म्हणू शकतो आपण की त्याला तुम्ही वेलकम करा. येस, शिव असेल तरच वेलकम करा, एल्स वेलकम गेस्ट. बाकी जे असणार ते गेस्ट असणार आहे आणि त्यांचं नाव वेलकम जे असेल ते. आता बट तो 18 प्लसच नाही, तर माझं एल्स इथे येणार, एल्स यू आर नॉट इलिजिबल फॉर वोट. ओके, आता मी याला जर रन केलं तर मला एंटर माय नेम, मी कॅपिटल दिलं. आता इथे तुम्ही काहीतरी नोटीस कराल. ठीक आहे, येस, एंटर युअर एज 23. ओके, काय आलं? टाइप एरर नॉट सपोर्टेड बिटवीन इन्स्टन्स ऑफ स्ट्रिंग अँड इंटिजर. राईट, काय झालंय, पायथॉनचं जे डिफॉल्ट बिहेवियर आहे, राईट, त्याच्यामध्ये ते जे
इनपुट आहे ना ही इनिशियली ऑलवेज स्ट्रिंग असणार, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑलवेज. आता तुम्ही याच्यामध्ये टाईप कास्ट करू शकता, हे आपण नंतर बघणार आहोत. टाईप कास्टमध्ये मी जस्ट इथे सिम्पली एक टाईप कास्ट करून घेतो याला. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी गेलो एक अजून पण बघा तुम्ही, एक शिव टाकला आणि एज मी टाकली 23 आलं. यू आर इलिजिबल फॉर वोट, इलिजिबल टू वोट, राईट. हे प्रिंट झालं, राईट. इथे आलं. त्यानंतर हे गेलं इथे चेक केलं आणि आता इथे जे टॉपचं आहे हे प्रिंट नाही झालं आहे, इथे जे बिलोचं आहे ते प्रिंट झालेलं आहे, कारण मी जे नाव टाकलेलं आहे माझं ते कॅपिटल एस टाकलेलं आहे, शिव, राईट. आणि ते शिव म्हणजे ते इथे मॅच होणार नाही, कारण कॅपिटल शिव आणि स्मॉल शिव मध्ये फरक आहे, राईट. तर ते वेलकम शिव हे प्रिंट झालेलं आहे. आता मी तुम्हाला जर अजून शो केलं, प्लीज एंटर युअर नेम शिव. ओके, मी काय करतोय सध्या इथं वेलकमचं डब्ल्यू म्हणजे तुम्हाला डिफरन्स बघण्यासाठी इथं वेलकमचं डब्ल्यू स्मॉल केलेलं आहे खालच्या, राईट. आता मी इथे रन केल्यानंतर मी जर इथे शिव टाकलं माझं आणि एज जर टाकलं 24 तर मला वेलकमचं डब्ल्यू स्मॉल आहे बघा, म्हणजे जे बिलो जे होतं ते प्रिंट झालेलं आहे एल्स पार्ट मधलं. तर एक सिम्पल आहे. तुम्हाला काय तुमचे डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये टाकू शकता. यू आर ऑलवेज वेलकम. आणि फायनली आपण एक मिनी प्रोजेक्ट बनवणार आहोत. आता हे तर झालं सिम्पल. आता आपण एक मिनी प्रोजेक्ट बनवणार आहोत. याच्यामध्ये सिम्पल राहणार एक प्रोजेक्ट आणि आपण जेवढं काही शिकलो ते आपण यूज करणार आहोत याच्यामध्ये. स्टुडंट रिझल्ट सिस्टीम. तुम्ही पण हे बनवून बघू शकता. हा, हे थोडंसं बेसिक लेवलला आपण आता करतोय, बट थोडंसं सगळ्यांना ना पिकअप होऊ द्या एकदा सगळ्यांना सोबत, आणि आपण त्यानंतर जम्प करणार आहोत. थोडंसं आपण पायथन रिलेटेड टू एआय वरती फोकस जास्त करणार आहोत. बट हा सुरुवातीचा व्हिडिओ आहे ना. आता 1 2 3 व्हिडिओज आपण असे थोडेसे नॉर्मल जाऊन एकदम आपण जम्प करणार आहोत. थोडंसं सगळ्यांना कम्फर्टेबल होऊ द्या या गोष्टीसोबत, पायथन सोबत. थोडंसं सगळ्यांनी प्रॅक्टिस करा ज्यांना पायथन जमत नाही. आणि एकदा तुम्ही जर याच्यासोबत कम्फर्टेबल झाला ना, आपण तेव्हा नंतर जम्प करणार आहोत ते पायथन स्पेसिफिकली टू एआय. त्या रिलेटेड आपण लायब्ररी शिकणार आहोत. खूप सारा आहे या व्हिडिओमध्ये येणार आहेत अजून अपकमिंग व्हिडिओजमध्ये. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल. आणि तुम्ही मराठी माणसाला सपोर्ट करा. ओके. त्यानंतर आपण आता हा मिनी प्रोजेक्ट म्हणू शकतो आपण याला, स्टुडंट रिझल्ट सिस्टीम. आता एक स्टुडंट रिझल्ट सिस्टीम आहे. याच्यामध्ये आपण स्टुडंट रिझल्ट सिस्टीम वरती फोकस करणार आहोत. हा मिनी प्रोजेक्ट म्हणू शकता तुम्ही. आता माझ्याकडे 2-3 सब्जेक्ट्स आहेत. सपोज इंग्लिश आहे, मराठी आहे, हिंदी आहे, सायन्स आहे, आणि अजून एक सब्जेक्ट जर घेतला आपण मॅथ, तर मॅथ आहे. आता याचे सगळ्यांचे मी सुडो कोड लिहितोय बघा. सुडो कोड म्हणजे एक स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन म्हणू शकता तुम्ही. सुडो कोड असतं ते. मी इंग्लिशचे मार्क इनपुट घेतोय, मराठीचे मार्क इनपुट घेतोय, त्यानंतर हिंदीचे मार्क इनपुट घेतोय, इनपुट, त्यानंतर सायन्सचे मार्क्स इनपुट घेत आहे, त्यानंतर लास्टली मॅथचे मार्क्स पण इनपुट घेत आहे मी. आता टोटल मार्क तुम्हाला माहिती किती आहे. आपण टोटल मार्क किती 500 घेऊया फॉर कॅल्क्युलेशन. तुम्ही किती पण घेऊ शकता, एका सब्जेक्टला किती पण मार्क्स देऊ शकता. आता फर्स्ट मला काय करायचं आहे, मला टोटल मार्क्स किती आहे हे बघायचं आहे. आता टोटल करण्यासाठी मला माहिती आहे माझ्याकडे एक ऑपरेटर आहे, प्लस ऑपरेटर, ॲडिशनल ऑपरेटर ज्याला तुम्ही म्हणता. आता मला टोटल सम करायची आहे सगळ्यांची, तर माझ्याकडे मी ॲडिशन वापरू शकतो, सगळ्यांची ॲडिशन करू शकतो. तर मी ते लिहू शकतो टोटल मार्क्स इक्वल टू सम ऑफ ऑल इंग्लिश प्लस मराठी प्लस हिंदी प्लस सायन्स प्लस मॅथ. आता हे काय देईल मला, टोटल मार्क्स देणार एका स्टुडंटला किती मिळाले. तर सेकंड म्हणजे मला टोटल मार्क्स हे झाले, टोटल मार्क्स म्हणजे टोटल किती मिळाले तेवढे मार्क्स झाले याला. आणि त्यानंतर मी म्हणू शकतो टोटल मार्क्स झाल्यानंतर त्यानंतर मी म्हणू शकतो टोटल. याला टोटल मार्क्स म्हणल्यापेक्षा आपण टोटल म्हणूया. आणि टोटल मार्क्सला आपण म्हणजे कितीपैकी
500 राईट. तर आपण याचे आता पर्सेंटेज कॅल्क्युलेट करणार आहोत. पर्सेंटेज कॅल्क्युलेशन म्हणजे टोटली मॅथचा पार्ट आहे. पर्सेंटेज आपण म्हणू शकतो, मी PER नावाचं व्हेरिएबल घेतोय. आपण व्हेरिएबल शिकलो आहेत आता, आणि त्याच्यामध्ये मी त्याचे किती टोटल मार्क्स त्याला मिळाले डिवायडेड बाय किती टोटल मार्क्स, म्हणजे किती मार्क्सचा पूर्ण हे होता असं बोलू शकतो मी, आणि मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे आपल्याला पर्सेंटेज देईल. राईट. आता मला पहिले बघायचे आहे की इफ, आता आपल्याला जसं शिकवतात राईट, आपल्याला इफ मी चेक करणार आहे की पर्सेंटेज ग्रेटर दॅन 75 आहे का, इथे ते प्रिंट करणार. त्यानंतर तुम्ही इफ नंतर आपल्याकडे असतं एक एल्स इफ, जसं तुम्ही बाजू कुठेतरी बघता तर एल्स इफ असतं राईट, बाकीच्या याच्यामध्ये एल्स इफ, तर इथे इलिफ म्हणतात, एल इफ, आणि त्याच्यानंतर कंडिशन असते. मग म्हणतो इल इफ पर्सेंटेज, जर मी चेक केले की मला पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 60 आहे राईट. मी इथे इक्वल टू पण लिहू शकतो हा, पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 75. तर मी म्हणणार मला हे आहे क्लास बी. क्लास म्हणजे आपण त्यांना डिवाइड करत आहे क्लासमध्ये. आणि एक फायनली एल्स म्हणतोय मी डायरेक्ट, मला 60च्या खाली असेल तर फेल. नवीन रूल, तुमचा प्रोजेक्ट तुमचा रूल, तुम्ही काय पण म्हणू शकता. यस, फेल. ओके. आता हा प्रोजेक्ट वर्क होईल का आपण हे चेक करूया. ओके. आता मी VS कोड मध्ये तुम्हाला नेतोय. ठीक आहे. आता मी पहिले घेतोय मॅथ. आता इंटिजर घेऊया. तुम्ही प्रोबेबली तुम्हाला फ्लोट मध्ये घ्यायला पाहिजे, इंटिजर फ्लोट मध्ये, कारण मार्क्स फ्लोट मध्ये पण असू शकतात. बट आता मी इंटिजर घेतोय बरोबर. तुम्ही घेतले मार्क्सचे मॅक्स, नंतर सायन्सचे मार्क्स, ओके, इंग्लिशचे मार्क्स, त्यानंतर मराठीचे मार्क्स, कशाचे घेतलेले आपण, हिंदीचे मार्क्स. ठीक आहे. आता हे हिंदीचे मार्क्स मी एवढे सगळे घेतले. ठीक आहे. आता मला याचे पहिले टोटल करायचे आहे, टोटल गेन मार्क्स. आता मला इथे सजेशन येते, तुम्ही प्लीज यूज करू नका हे जोपर्यंत तुम्हाला सवय होत नाही. आणि मला टोटल ग्रेन नाही, मला टोटल गेन इथे टोटल गेन मार्क्स मी घेतले, आणि मला टोटल होते माझे 500 राईट. आता हे इंटेलिजंट आहे थोडंसं, त्यामुळे त्याला माहिती आहे सगळं काय घ्यायचं. तर आता हे पर्सेंटेज मला मी याला पर्सेंटेज पण कॅल्क्युलेट केले माझ्यासाठी. प्लीज तुम्ही यूज करू नका जोपर्यंत तुम्ही कॉन्फिडंट फील नाही करत. आणि जे शिकत आहेत ना ते प्लीज यूज करू नका, ह्या गोष्टीला यूज करा तुम्ही, बट तुम्हाला जेव्हा कॉन्फिडंट फील कराल तुम्ही स्वतः. ठीक आहे. आता मी याचे पर्सेंटेज करून घेतले. ठीक आहे. आता मी ही पहिली कंडिशन, आता इथे डायरेक्टली त्याने घेतले 90%, मला तेवढे नाही पाहिजे. मी माझे पर्सेंटेज, जसं मी कोडमध्ये बघतोय, माझे पर्सेंटेज जर 75 पेक्षा जास्त असतील किंवा तेवढे असतील तर मी ग्रेड ए, आता तिथे क्लास घेतला मी. ठीक आहे. ग्रेड पण घेऊ शकता तुम्ही, आय थिंक ग्रेड बेस्ट राहील आपण बोललो तर. आता मी एक थोडंसं काहीतरी लिहितोय इथे. ओके, थोडंसं काहीतरी लिहितोय, एक प्रिंट फंक्शन टाकतोय, प्रिंट. ओके, प्रिंट मध्ये एक लिहितोय मी फर्स्ट कंडिशन. आपल्याला चेक करायचं फक्त कंडिशन कोणती एक्झिक्यूट होते. ठीक आहे. इफ पर्सेंटेज, आता इथे 60 पेक्षा जास्त असेल किंवा 60 एवढे असेल तर मी प्रिंट करणार सेकंड कंडिशन, यस ॲब्सोल्युटली, आणि ग्रेड बी. ओके. त्यानंतर इली पर्सेंटेज 40 पेक्षा, आता हे घेऊया आपण ग्रेड सी, हे पण घेऊया, याच्यामध्ये तिथे लिहिलेलं नाही मी, पण इथे घेऊया. आणि एल्स यू आर फेल. आणि यानंतर मी आता हा प्रोजेक्ट रन करणार आहे. मला किती मार्क्स मिळाले मॅथमध्ये मिळाले मला 35 मार्क्स, सायन्समध्ये 23, 34, 23 आणि याच्यामध्ये 54 मिळाले. मी फेल झालो.
ओके, थोडीशी मी आता इथे चेंजेस केले कोडमध्ये की तुम्हाला दाखवायला की आपण कंडिशन कशा लिहितो हे मॅटर का करते रिअल प्रोडक्शन कोडमध्ये. ठीक आहे, आता मी इथे सेम कोड रन करतोय, थोडंसं चेंजेस केलेले आहे. इथे ऑर ऑपरेटर यूज केलं आहे, बाकी सगळं सेम आहे, फक्त इकडे लेफ्टला मी डिबगिंग ॲड केलेलं आहे. ठीक आहे, सॉरी. ओके, मॅथमध्ये मार्क्स किती आहे मला? मॅथमध्ये 24, सायन्समध्ये 35, 42, 12, 1 मार्क्स आहे मला. ओके, आता इथे जसं बघू शकता तुम्ही माझी प्रत्येक कंडिशन चेक झालेली आहे आणि मी शेवटी फेल झालेलो आहे कारण मला तेवढे पर्सेंटेज मिळाले नाही. बट तुम्ही इथे बघू शकता ही प्रत्येक कंडिशन चेक झालेली आहे. सपोज इथे कुठंतरी एक फंक्शन असतं जे एक्झिक्यूट होऊन तुम्हाला ट्रू आणि फॉल्स रिटर्न करणार आहे, त्याला खूप वेळ लागला असता, पण प्रत्येक फंक्शन मला एक्झिक्यूट करून चेक करावं लागलं असतं. जर मी ह्या कोडमध्ये थोडंसं ट्विक केलं आणि चेक केलं की माझे पर्सेंटेज बिलो 40 आहे का, बिलो 40 आहे का, हे जर मी वरतीच जर चेक केलं तर मला वरतीच मी फेल होईल आणि मला बाकी कंडिशन चेक करायची गरज पण राहणार नाही. आता मी इथे लिहितो एलिफ. ओके, आणि त्याच्यावरती लिहितो इफ पर्सेंटेज लेस दॅन हाऊ मच, लेस दॅन 40. आता यानं मला फेल द्यायला पाहिजे डायरेक्टली. येस, ॲब्सल्युटली फेल. मी तेच फेल झालो. एल्स प्लीज व्हॅल्यू मार्क्स. येस, राईट. ओके, हाऊ मेनी मार्क्स? 12. यू आर फेल. बट याच्यामध्ये बघा तुम्ही, जसं इथे चेक झालेल्या सगळ्या कंडिशन आहे, इथे एक पण कंडिशन चेक झालेली नाहीये. मी कोड मानस चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा या व्हिडिओला, आणि नवीन व्हिडिओमध्ये मी नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच येणार आहे. आणि काही खूप जणांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही AI और समथिंग ML कन्सेप्ट पण तुम्ही स्टार्ट करू शकता पॅरलली, कारण खूप जणांना पायथन ऑलरेडी येतं, तर मी ते पण करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये मे बी मी रील्स वगैरे मे बी टाकेल. माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही चेक करू शकता, @codemanus, तिथं द कोडमानस पण सर्च करू शकता, तिथे तुम्हाला ते दिसून जाईल. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला एकदम क्वालिटी व्हिडिओ आपण बघणार आहोत येणाऱ्या काळात. आणि तुम्हाला काही एक तुम्ही सेम प्रोजेक्ट तुम्ही ट्राय करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला चेक करू शकता तुम्ही नंबर इव्हन आहे की ऑड आहे, किंवा एक कॅल्क्युलेटर तुम्ही बनवू शकता एक सिंपल प्रोजेक्ट म्हणून. तर थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक करा आणि आपण लवकरच मिळणार आहोत, तर आपण लवकरच भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.